प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की जय. स्वर्गीय देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. आणि कोणाला बायबल नसेल तर बायबल घेऊ शकता. येस, देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. खूप सुंदर देवाचं वचन आज आपण ऐकणार आहोत. आणि मला पण माहिती नव्हतं आणि मी ठरवलं नव्हतं किंवा मी कुठल्याही प्रकारे प्लॅनिंग नव्हतं केलं की हे वचन घ्यायचंय किंवा नाही. मी जेव्हा रात्री बसलो तेव्हा अद्भुत रीतीने मला वचन मिळालं. आणि महत्वाची गोष्ट अशी झाली की ते वचन मिळालं पण मला काही समजलं नाही. तर मी जेव्हा झोपायला गेलो आणि जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मला पवित्र आत्म्याने सांगितलं की ते वचन काय, तो मला काही माहित नव्हतं. आणि अद्भुत आहे का येशू जन्माला आला आणि येशूला जन्म आल्यानंतर त्याचा परिणाम मनुष्य जातीवरती काय झाला, त्याच्यामुळं मनुष्य जातीला काय मिळालं, त्याच्यामुळं मनुष्य जातीला जातीच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, सर्व गोष्टीमध्ये काय बदल झाला, हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त ख्रिस्त जन्मदिवस आहे, सण आहे म्हणून नाहीये, किंवा हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे म्हणून नाहीये, तर हा संपूर्ण मानव जातीसाठी आनंद आहे. संपूर्ण मानव जातीसाठी आनंद आहे. एक वचन आपण बघूया, मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याच्यानंतर आपल्या मेन वचनाकडे आपण जाऊया. मत्ती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 21 वचन आहे काय शिल्लक कोणाकडे शिल्लक आहे. जस्ट मी आला असेल त्यांनी वाचा. नवीन करार पण आहे, कोण पाहिजे का? मत्तीचा पहिला अध्याय 21 वचन. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करेल. ओके, पूर्ण तिला पुत्र होईल असं लिहिलंय, ते नाहीये. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. त्यांच्या पापापासून तारेल म्हटलंय. बघा, हा खूप सुंदरचं वचन आहे. जास्त वेळ नाही, पण जो काही वेळ तुम्ही देणार ऐका, जेणेकरून काय होईल माहितीये का, त्याचा पाया तुमच्या जीवनामध्ये बनेल. आणि जर पाया बनला तर तुम्ही हलणार नाही. काय होणार नाही? हलणार नाही. कुठल्याही परिस्थितीमुळे मनुष्य हलतो, डुलतो, सैरावरा पळतो, वेगवेगळ्या गोष्टी होतात. का? कारण पाया बनलेला नाहीये. पाया बनलेला नाहीये. तुम्हाला जर एखादं घर बांधायचं असेल तर तुम्हाला पहिला काय करावं लागेल? पाया बांधावा लागेल. नुसतंच तुम्ही बांधायला नाही घेऊ शकत. जर बांधायला घेतलं तर एखादी भिंत उभी राहील आणि दुसरी बांधायला गेलं तर ती पडून जाईल. याचा अर्थ काय आहे? पाया नाही बनलेला. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाया बनवावा लागेल. परिस्थिती कोणाच्या जीवनाविरुद्ध येत नाही. या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनाविरुद्ध परिस्थिती येते, प्रत्येकाच्या जीवनाविरुद्ध येते, पण तोच मनुष्य टिकाव धरतो ज्याचा जीवनाचा पाया ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्ताला पाया कसं करून घ्यायचं हे तुम्हाला वचनाद्वारे शिकायला मिळेल. आणि तो पाया एका दिवसात बांधून नाही होणार. तो पाया तुमच्या जीवनाचा तयार व्हायला थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. आणि तो पाया केवळ देवाच्या वचनाच्या द्वारेच तुम्हाला बांधता येईल. जसं पाया बांधण्यासाठी दगड लागेल, माती लागेल, सिमेंट लागेल, वाळू लागेल, व्हॉटएव्हर इट्स, नाही का, जे काही लागेल मटेरियल, पण त्या मटेरियलनी जगी घराचा पाया बांधता येईल. पण तुम्ही आत्मिक जीवनाचा पाया बांधण्यासाठी तुम्हाला देवाच्या वचनाची खूप गरज आहे. आणि जेव्हा देवाचं वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ग्रहण करत जाणार, ते असं आहे की तुम्ही एक एक दगड ठेवत चाललेले आहात. ते असं आहे की तुम्ही एक एक बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा देवाचं वचन तुम्ही ग्रहण करणार तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जो पाया तयार होणार आहे तो कधी न ढळणारा, कधी न तुटणारा, कधी न डळमळणारा, कधी न हलणारा असा पाया होणार आहे. पाया होणार आहे. आणि जर तसा पाया तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बनवला, प्रेज द लॉर्ड, बोला येशू मसीह की जय. जर तुम्ही जीवनाचा तसा पाया बनवला तर गॅरंटी आहे तुमचं जीवन नाही हलणार. तुम्ही 50 वर्ष जगा, 60 वर्ष जगा, 100 वर्ष जगा, 200 जगा, 300 जगा, तुमची जेवढी इच्छा आहे तेवढे जगू शकता. आहे शक्य, कारण देवाने मनुष्याला दीर्घायुष्य दिलेलं आहे. असं नाही की फक्त 70-80 वर्षाचं आहे. नाही नाही नाही, तुमची इच्छा आहे तेवढं. तुम्हाला वाटलं 120 ते 100 जगायचं आहे आणि तुम्हाला वाटलं नाही अजून मला 20 वर्ष 50 वर्ष जास्त पाहिजे, देव म्हणते यस, नो प्रॉब्लेम, चल. पण तुमची इच्छा असेल तर, जर तुमची इच्छा नसेल तर तो जबरदस्ती तुमच्यावरती ते लादणार नाही. प्रेज द लॉर्ड, बोला येशू मसीह की जय. पण जर तुम्हाला एवढा लाभ आयुष्य
एवढा लांब आयुष्याचं जर तुम्हाला जर्नी हवाय, यात्रा हवी आहे, तर तुम्हाला तुमचा जो पाया आहे तो पाया पण तेवढा कडक बांधावा लागेल. कडक बांधावा लागेल. अन्यथा नाही होणार. Praise the Lord. बघा ना, लांबचा प्रवास करताना तुम्ही ट्रेननी करता, कोणी जहाजाने करतात, कोणी विमानाने करतात. का बरं? कारण तो प्रवास सुखदायी असतो. लांबचा आहे ना, 3 दिवसाचा प्रवास, 5 दिवसाचा प्रवास, 8 दिवसाचा प्रवास असेल, महिन्याभराचा प्रवास असेल तर बोटीने लोक करतात. काय महिन्याचं पण करतात, नाही असं नाहीये. हे कसं का? कारण त्या बोटीने ते आरामशीर प्रवास करू शकतात. 2 व्हीलरवर होणार आहे का? बैलगाडीने होणार आहे का? नाही होणार. म्हणजे एक जर लांबचं जर तुम्हाला पल्ला गाठायचा आहे तर तुम्हाला तसं साधन पण पाहिजे नाही. आणि जर तसं साधन मिळालं तर तुम्ही लांबचा पल्ला सहज गाठू शकता. बघा, दिल्लीला जायला इथून तुम्हाला कदाचित 2 दिवस लागतील ट्रेनने, बरोबर आहे. पण तेच तुम्ही विमानाने घेऊन तसंच जाता, शक्य आहे. बघा, म्हणजे कुठून कुठं अंतर कळतंय. पण तसंच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर अद्भुत कार्य हवं आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर विजय जीवन हवा आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दुःख नको आहे, त्याऐवजी सुख हवा आहे, प्रत्येक वेळेस आनंद हवा आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी साधना आहेत. आणि ते म्हणजे देवाचं वचन आहे. ते तुम्हाला वेगवेगळे वचन आहे, ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आधार देणार. जसं एक वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, की तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची स्वर्गीय देवाने त्याच्या दिव्यदूतांना आज्ञा दिली आहे. तुम्ही ते वचन वापरू शकता तुमच्या संरक्षणासाठी. तुम्हाला आनंद हवा आहे तर तिथं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला जी शिक्षा झाली त्यांनी मला शांती प्राप्त झाली. ती शांती तुमच्या जीवनामध्ये येईल. शांती आली की तुमच्या जीवनामध्ये आनंदाला वेळ नाही लागणार. अशांतता असेल मनामध्ये तर चेहऱ्यावर दिसून येते आणि आनंद नाही राहत. कुटुंबामध्ये बसून नाही राहतो का? असं आहे का? अशांतता आहे आणि आनंद पण करतोय, नाही होऊ शकत. हे दोन्ही पण विरोधाभास आहे. पहिली शांती पाहिजे तेव्हा आनंद येणार, असं आहे. आणि देवाने ती शांती दिलेली आहे आपल्याला. ती शांती देवाच्या वचनाशिवाय कुठेही मिळणार नाही. एवढंच आहे की हा खजाना आहे. वचन म्हणजे तुम्हाला शोधावं लागेल. असंच नाही मिळणार. तुम्ही फक्त ग्रंथ म्हणून वाचायला गेला नाही होणार. तुम्ही हे ख्रिश्चन लोकांचं पुस्तक म्हणून वाचायला गेला नाही होणार. हे जिवंत देवाचं वचन आहे, जो जिवंत आहे आणि अनादिकालापर्यंत जिवंत राहणार. आणि तो जो कोणी त्याच्यावर विश्वास करणार त्याला देखील ते जीवन मिळणार आहे. तुम्ही 70-80 वर्षाचा विचार करणं आजपासून सोडून द्या. माहित नाही मी का बोलतोय, पण करायची तर गरज आहे म्हणून मी बोलतोय की तुम्ही 70-80 वर्षाचा, माझ्या लेकराचं 10वी शिक्षण झालं, 15वी झालं, लग्न झालं, पास झालं किंवा पुढे जाऊन त्याचं जीवन सेट झालं, नाही. हे तुम्ही लिमिटेड विचार करताय, खूप मर्यादित विचार करताय. तुम्ही पुढचा विचार नाही करत. आणि आज देवाचं वचन असं येणार आहे जे तुम्हाला विचार करायला लावणार आहे. प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे. आणि प्रत्येक जण विचार करणार आहे त्याचा की खरंच माझं जीवन हे अनलिमिटेड आहे. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करणार आणि पैशाचा तर मुळीच करणार नाही. चिंता काळजी तर अजिबात नाही करणार, कारण तुम्हाला जे पुढचं गोष्ट आहे ती समजणार आहे. आज रेडी आहात? ऐकूया, सुरुवात करूया. मत्ती सुसमाचाराचा पहिला अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचा पाया आहे. तिला पुत्र होईल म्हणजे कोणाला? वरती जर वाचलं तर एक मरिया नावाची स्त्री होती आणि तिचा योसेफ नावाच्या व्यक्तीबरोबर साखरपुडा झालेला होता. आणि त्याच्यानंतर त्या दोघांचं एकत्रित येण्या अगोदर, त्याचं पुढचा लग्न होण्या अगोदर, एकत्रित येण्या अगोदर असं झालं की तिला गर्भ राहिलेला दिसून आला. आणि योसेफ हा व्यक्ती एक नीतिमान व्यक्ती होता. तो म्हटला मी तिची बेआबरू करणार नाही, कारण त्याच्या मनात पहिला प्रश्न आला असणार की कसं काय येतं, काहीतरी वेगळं, काहीतरी चुकीची गोष्ट घडलेली असं त्याला वाटलं नाही. आज जगाला दिसताना येशू ख्रिस्त म्हणजे चुकीची गोष्ट दिसते, कारण ते त्याला निरखून पाहत नाही, ते त्याची चव नाही घेत, ते काय आहे, तो कोण आहे, का जन्माला हे जाणून नाही घेत. म्हणून लांबून बघताना फक्त दिसतं की अरे हे धर्म बदलत आहे. धर्माचा संबंध नाहीये इथं, धर्माचा संबंध नाहीये इथं. जीवनाचा विषय आहे. जीवनाचा ते जीवन असं आहे की ते देवाचं जीवन मिळत आहे मनुष्याला. देवाचं जीवन मिळत आहे. देवाचं जीवन मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की यस. तर या ठिकाणी काय झालं की त्याच्या मनामध्ये असे विचार येत होते की एक काम करावं की ही स्त्रीने काहीतरी चुकीचं केलेलं आहे, पण तरी पण मी हिची बदनामी नाही करणार, मी हिला सोडून देईल. का तर तो चांगल्या मनाचा व्यक्ती होता.
आणि मग त्याला हा विचार करत असताना तो झोपला आणि झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये देवदूताने येऊन सांगितलं की योसेफ, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस. म्हणजे तू तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नाही म्हणू नकोस. नाही म्हणू नकोस का? कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो कसा आहे? पवित्र आत्म्यापासून आहे. आणि मग त्यांनी विश्वास ठेवला की जे देवदूतांनी त्याला स्वप्नामध्ये सांगितलं. बघा किती नीतिमान व्यक्ती आहे तो, की त्यांनी सांगितलं विश्वास ठेवला. तसा विश्वास ठेवणारे आपण असायला पाहिजे की जर देव म्हणतोय यस, हे पवित्र आत्मा सांगत आहे यस तू दीर्घायुष्य जगणार, तू बोलायला पाहिजे यस दीर्घायुष्य जगणार. कारण मला कुठला व्यक्ती नाही सांगत आहे, माझा देव मला सांगत आहे मी तू दीर्घायुष्य जगणार म्हणून. का नाही जगणार? जर तुमचा बाप निर्माण करता ज्याच्या मुखातून सृष्टी घडलेली आहे, आज जे हृदय तुमच्या हृदयात जे आज धडधड करत आहे ते त्यांनी बनवलेलं आहे, आणि तो म्हणतोय की तू दीर्घायुष्य जगणार. तर का नाही जगणार? तुम्ही जगणार, जगणार. आणि नुसतं जगणार नाही, नुसतं जगायचं म्हणून जगणार नाही की सकाळी उठला, रात्री झोपला आणि बेडवरती झोपून कसं तरी दिवस काढतोय रडत करत. नाही नाही, देव तुमच्यामध्ये जे जीवन देणार आहे ते असं देणार की ते ओसंडून होणार आहे. तुम्ही इतरांना पण जीवन देणार आहे होणार. तुम्ही बोलताना असं वाटणार की येशू ख्रिस्त बोलतोय, तुम्ही चालताना असं वाटणार की जिवंत देवाचे लेकरं आहेत. आणि हे घडणार तुमच्या जीवनामध्ये, हे घडणार. तुम्ही दुकानात जाणार, बाहेर जाणार, तुम्ही बोलताना अशी काही शब्द आपोआप पवित्र आत्मा देणार तुमच्या मुखामध्ये. मला पण माहित नव्हतं, कालच मला रिमाइंड झालं. मी असंच मला माहित नाही हे पवित्र आत्मा शब्द दिले होते. आणि आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांना मी बोललो होतो 2025च्या अगोदर तुमच्या मुलीला स्थळ येईल म्हणून. मला माहित होतं, मी बोलून गेलो, पण मी कसं बोलून गेलो हे मला काल रिमाइंड झालं. आणि मी विचार करतो मी कधी बोललो, पण हे पवित्र आत्म्याने शब्द दिले होते आणि तसंच गोष्ट घडून आली. म्हणजे हे आता तुम्ही नाही बोलत आहे, आता तुमचं जीवन तुमचं नाही, आता येशूचं जीवन आलेलं आहे. आता तुम्ही नाही बोलणार आहे तर येशू बोलणार आहे. हा अनुभव तुम्हाला मिळणार. का नाही मिळत माहितीये का? तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना नाही करत आहे. तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा, तुमचे शब्द बाजूला होतील, देवाचे शब्द आपोआप सुरू होतील. आणि जेव्हा देवाचे शब्द सुरू होतील तेव्हा तुम्ही भविष्यवाणी देखील करता समोरच्या व्यक्तीसाठी. तुम्हाला देखील नाही कळणार की तुम्ही काय बोलताय, पण ते घडून येणार म्हणजे येणार, कारण तो देवाचा शब्द असणार आहे. म्हणून आजची जी प्रार्थना आहे, आजचं जे वचन आहे, आज तुम्ही इथून घरी जाणार आहात, आज तुम्ही एक अद्भुत गोष्ट घेऊन जाणार आहात, आणि म्हणून पहा इथं लिहिलेलं आहे, योसेफाला पण कळालं की पवित्र आत्म्याने सांगितलं तिचा अनुमान करू नको, तिला सोडून देऊ नको, कारण जो गर्भ राहिलेला आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे राहिलेला आहे. आणि मग पुढे काय सांगितलं बघा, तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, जेव्हा देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो ना, देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो ना, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला भविष्याची गॅरंटी देतो. तुमच्या फ्युचरची गॅरंटी देतो. तुमच्या फ्युचरची गॅरंटी तुम्हाला आहे का? कोणाला भविष्याची गॅरंटी आहे? डॉक्टर देखील नाही देऊ शकत की उद्या नाही सांगू शकत तो डॉक्टर येऊ शकतो म्हणून कामाला नाही बोलू शकत. रात्री काय झालं, अटॅक आला, सकाळी माहित नाही, कदाचित तुम्हाला कॉल येईल आणि म्हणतील या प्रयत्न केला म्हणून. बरोबर आहे ना? मी सत्य बोलतोय, गॅरंटी कोणी नाही देऊ शकत. पण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो ना, तो तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सर्व गोष्टींची गॅरंटी देऊ शकतो. तुमच्या जीवनाचा अर्थ काय तो तुम्हाला सांगेल, तुमच्या नावाचा अर्थ काय तो तुम्हाला सांगेल, तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते देखील सांगेल, आणि भविष्यामध्ये तुम्ही काय करणार त्याचं तुम्हाला पिक्चर देखील तो तुम्हाला देईल. पिक्चर म्हणजे तस्वीर, फोटो देखील तुम्हाला 100% देईल. इतर बऱ्याचशा लोकांना तो फोटो दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेला आहे, माझ्या पण जीवनामध्ये मला मिळालेला आहे आणि मला माहिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये ते घडणार आहे. कारण जसं योसेफाला सांगितलं की तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. गॅरंटी दिलेली आहे. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये पण तोच आत्मा सांगत आहे की तुझं जीवन पुढे जाऊन असं असणार आहे. मग का घाबरता? मग का रडता आणि का घाबरता? कुठल्या गोष्टीला घाबरताय? काय गोष्ट तुम्हाला थांबवत आहे की देव जे सांगतो ते ऐकायला? का घाबरताय? घाबरू नका. जे देवाने दिलेलं आहे, देवाच्या प्रीतीने मिळालेलं आहे, आणि देवाच्या प्रीतीपासून तुम्हाला कोणीही विभक्त नाही करू शकत.
नाही करू शकत, नाही करू शकत. का घाबरताय? तुम्हाला देवाने कुठल्या गुलाम म्हणून नाही बोलवलं, तर देवाने तुम्हाला प्रेमाने जवळ केलेलं आहे. तर प्रेमाने मनुष्य देवाला मनुष्य एकमेकाला प्रेमाने कसं जवळ करतो? आलिंगन घालतो, बरोबर आहे की नाही? गळ्यात भेटतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा खूप दिवसांनी भेटला असेल आणि खूप प्रेम एकमेकाला, समजा दोन मैत्रिणी भेटल्या, खूप दिवसांनी भेटल्या, खूप जुन्या मैत्रिणी, त्यांना सांगायला लागणार आहे का गळ्यात भेटा म्हणून? नाही. ते पब्लिक असो, दुकान असो, कुठेही असो, ते गळ्यात पडून भेटणार, कारण ते प्रेम असतं. प्रेम आणि देवाने तेच प्रेम तुमच्या माझ्यावरती केलेली आहे. मग विचार करा, त्यांनी जे प्रेम केलेलं आहे त्याच्या हातातून तुम्हाला मला कोण काढून घेईल? नाही काढून घेणार, नाही काढून घेणार. हे सगळं खोटं विचार आहेत आणि हे सगळे खोटे गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या जातात की तुझ्या जीवनात वाईट घडल, तुझ्या लेकरांच्या जीवनात असं होईल, तुझं जीवन काहीच नाही. हे सगळं खोटं आहे. हे का खोटं आहे माहितीये का? की तुम्ही जिवंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवू नये आणि तुमचं जीवन तसं पुढे जाऊन होऊ नये म्हणून. त्यामुळे आपल्या हातात आहे आपण काय निवडायचं. जीवन निवडायचं, मृत्यू निवडायचा, आशीर्वाद निवडायचा का शाप निवडायचा. आम्ही सुरुवात केली प्रार्थनेला तेव्हा किती लोक होते? फक्त 3 लोक होते. त्याच गोपनीयता पण नव्हते सुरुवातीला. मी होतो, मम्मी होती, रेबेका होती, ताई आणि 2 मुली होत्या. आम्ही एवढेच जण होतो. घरचे फक्त कुणी नव्हतं, फक्त 3 लोक होतो. विचार करा. आणि आम्ही घरामध्ये सुरुवात केली. आम्ही मागितलं तेव्हा पुढच्या रविवारी नवीन व्यक्ती येऊ दे. न सांगता एक व्यक्ती, आम्ही आमंत्रण नाही दिलं, आम्ही बोलवलं नाही, काय नाही. अचानक सकाळी 10 वाजता फोन आला, मी घरी येते म्हणून. ती नवीन व्यक्ती प्रार्थनेला. आम्ही प्रार्थना केली तेव्हा दुसऱ्या रविवारी पण नवीन जायचे प्रार्थनेला. आणि तुम्हाला माहित नसेल, आपण मागच्या संडेला नव्हे, त्याच्या मागच्या संडेला प्रार्थना केली होती नवीन व्यक्ती येऊ दे म्हणून. इथे आले होते की नव्हते? आले होते की नाही? या रविवारी पण प्रार्थना केली होती नवीन व्यक्ती या रविवारी पण आले. आणि त्याच्या पुढच्या रविवारी पण येणार, येत राहणार आणि देव अद्भुतरीत्याने कार्य करणार. तुमच्या माझ्या भविष्याची गॅरंटी देणारा देव आहे. का काळजी करता? तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला 100% मिळेल, 100% मिळेल. शोधा देवाच्या वचनामध्ये तुमच्यासाठी काय दिलेलं आहे, तुम्हाला नक्की सापडणार आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल तर मागा नका हटू. तुम्ही मोबाईल लावा, मोबाईल मध्ये देवाची वचनं आहेत ते ऐका. देवाचा आत्मा तुमच्याशी त्याद्वारे देखील बोलेल. कारण ज्यांनी हे बायबल लिहिलेलं आहे ना, ज्यांनी लोकांचे आंधळे डोळे उघडले, मेलेल्यांना उठवलं, ते पण शिकलेले नव्हते. आणि अशा व्यक्तीने, एक मासे पकडणारे व्यक्ती होते ते, साधारण त्यांनी काही शिक्षण केलेलं नव्हतं, ते BEd MAd किंवा खूप मोठी पदवी घेतलेले नव्हते, तर ते एक मछलीमार होते. मासे पकडणारे. त्यांना देवाने उभं केलं. तर तुम्हाला मला का नाही उभं करणार? आणि हे साताऱ्यामध्ये घडणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. लोक तोंडामध्ये बोट घालून आश्चर्य करतील, अरे हे लोक, आणि हे आज मिनिस्ट्री करतात. हे होणार आहे, हे 100% होणार आहे. कारण योसेफाला सांगितलं तिचा अनुमान करू नको, तिचा स्वीकार कर. त्या होणाऱ्या पुत्राचं नाव येशू असं ठेव. आणि तो पुढे काय करणार आहे, तर तो प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणार आहे. विचार करा, भविष्याची देखील गॅरंटी सांगितली, तो पुढे जाऊन काय करणार आहे. मग तुमची माझ्या जीवनाबद्दल देव नाही करणार आहे. मी नाव नाही सांगणार, आपल्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती बद्दल मला देवाने सांगितलं, ती व्यक्ती आरोग्यदानासाठी प्रार्थना करणार. एक वेळ होता की ती व्यक्ती आरोग्यासाठी फिरत होती आणि ती व्यक्ती येणाऱ्या दिवसांमध्ये आरोग्यदानासाठी प्रार्थना करायला लोक बरे होणार आहेत. हे होणार आहे, हे देव करणार आहे. एक व्यक्तीबद्दल सांगितलं की ती व्यक्ती एवढं बिझनेस मध्ये पुढे जाईल की विचार नाही करू शकत. एवढ्या लाखाची गाडीमध्ये घेऊन फिरेल. आणि हे अशक्य गोष्ट आहे, पण देवाला शक्य आहे. म्हणून पाया देवाचा, ख्रिस्त देवाचा पाया करून घ्या. धर्म नाहीये. कुठला धर्म तुम्हाला ही गॅरंटी नाही देऊ शकत की भविष्यामध्ये तू हे करू शकतो? नाही देऊ शकत. पाहिजे शोधून बघा, नाही देऊ शकत. पण जर तुम्ही येशूकडे आला तर तुम्हाला गॅरंटी आहे. पण मार्ग मध्ये चालत असताना थोडा अडखळण येऊ शकतात. थोडस तुम्हाला अडखळण किंवा समोरून तुम्हाला देखील विरोध येऊ शकतो. पण त्यावेळेस तुम्हाला त्याची आकडीवर त्याची काठी धीर देणार आहे. जेव्हा तुम्ही मृत्यू छायाच्या दरीमधून चालत राहता, लक्षात ठेवा, त्याची आकडीवर त्याची काठी देवाचं वचन आहे. ते वचन, अशी आकडी त्याची काठी आहे ना, ते 2 प्रकारे काम करतं. एक तुम्हाला आधार देतं आणि दुसरं समोर येणाऱ्या विरोधाला ते मारण्यासाठी पण कामाला पण येतं. जसा मोशे उभा राहिला एवढ्या लाखो लोकांना घेऊन आणि मागं फारोचं सैन्य येत होतं आणि समोर समुद्र होता, त्यावेळेस तो ओरडायला लागला की देवा काय करू? तो म्हटलं ती काठी आहे ना ती उघडा.
काठी उगाली, समुद्र देखील दुभागला. म्हणजे त्या काठीचा वापर तुमच्या विरोधात येणाऱ्या गोष्टीला हटवण्यासाठी पण होतो. दोन भाग म्हणजे काय? तुकडे म्हणजे काय? त्या गोष्टीचा पूर्णपणे अंत करणे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या जीवनाविरुद्ध येणाऱ्या गोष्टीचा जर तुम्हाला अंत करायचा आहे तर तुम्हाला त्याची आकडी व त्याची काठी वापरावी लागेल. आणि देवाचं वचन आहे. पण ते तुम्हाला शिकावं लागेल. काढायला लहान लेकराला हिला जर मी शिकवलं, हिला आज येणार आहे का लगेच? नाही येणार. हिला मला महिन्याभर तरी प्रॅक्टिस द्यावी लागेल. पण 1 महिना प्रॅक्टिस दिली किंवा 2-3 आठवडे प्रॅक्टिस दिली तर ती नक्की काढणार की नाही? तुम्हाला 2-3 आठवडे प्रॅक्टिस करून करावं लागेल. असंच नाही होणार की आता माणसाने सांगितलं मला सगळं आलं, आता मला काय प्रॉब्लेम नाही, काही गरज नाही मला शिकायची, काही गरज नाही मला वचन वाचायची, काही गरज नाही. तुम्ही अज्ञानात आहात आणि ते अज्ञान तुम्हाला खड्ड्यामध्ये घेऊन जाईल. बाकी काय नाही. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. ओके, तर इथं लिहिलेलं आहे की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारीख त्याचे नाव तू येशू असं ठेव सांगितलं. आता बघूया मेन आपलं वचन बघूया. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय पान नंबर एकच मिनिट. समजते का सगळ्यांना? अवघड नाही ना जर आणि ते पान नंबर सांगा. यशाया 9 1 ते 7 त्याचा पान नंबर सांगा. हा 828 पान नंबर. आणि त्यातलं 9वं वचन. आता जर कोणाला झोप आली तर उभा राहा, लाजू नका, खरंच उभा राहा. कारण काय माहिती का, देवाचं इतकं महत्वाचं वचन मिस करण्यापेक्षा काही प्रॉब्लेम नाही, मस्त उभा राहा, खरंच उभा राहा, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. हा काळजी नका करू, कोण तुम्हाला काय म्हणणार नाही. उलट तुमचा आदर होईल देवाच्या राज्यामध्ये पण, की तुम्ही उभा राहून पण देवाचं वचन शिकायला तयार आहे. ओके, यस. बरं, यशायाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन वाचा. पहिला हेडिंग वाचा. शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तिथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जबूलून प्रांत व नफ्ताली प्रांत त्याची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्र तीराचा प्रदेश, यादेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालियन यांची तो प्रतिष्ठा करील. दुसरं, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. बघा या ठिकाणी वचनामध्ये काय आहे, थोडं फास्ट सांगतो म्हणजे तुम्हाला पण लोक समजेल. शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. म्हणजे शांतीचा राजा जन्माला आलेला आहे आणि त्याची कारकीर्द म्हणजे तो कधीपर्यंत राज्य करणार आहे हे पण सांगितलेलं आहे. पहिलं लिहिलंय बघा की तथापि आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे, म्हणजे ज्या भूमीमध्ये आता काही क्लेश आहे, संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, यातना आहे, अशी एक प्रदेश आहे. आणि आज तुम्ही ते सगळीकडे बघताय जगामध्ये. जीवनामध्ये क्लेश आहे, दुःख आहे, आपत्ती आहे, नाही का, सर्व गोष्टी आहे, काही ना काहीतरी दुःख आहे. आणि या सर्व गोष्टी अशा आहेत की तिथं लिहिलंय तेथे हा अंधार राहणार नाही. तेथे हा अंधार राहणार नाही, म्हणजे तिथं पुन्हा ती विपत्ती राहणार नाही, तिथं पुन्हा ते दुःख राहणार नाही, तिथं पुन्हा तो क्लेश राहणार नाही, तिथं पुन्हा कुठल्याही प्रकारचा तो आजार किंवा यातना राहणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. शांतीच्या राजाचा जन्म अशासाठी की ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे, ज्या भूमीमध्ये क्लेश आहे, ज्या भूमीमध्ये यातना आहे, ज्या भूमीमध्ये त्रास आहे, त्या भूमीमध्ये तो अंधार पुन्हा राहणार नाही. आणि भूमी म्हणजे काय माहितीये का, आज तुमचं आणि माझं जीवन आहे, तुमचं आणि माझं जीवन आहे. अंधार आहे, यातना आहे, क्लेश आहे, दुखणं आहे. मासामध्ये दुखणं आहे, हाडामध्ये पण दुखणं आहे, शरीरामध्ये विकार आहे, यस, अंतःकरणामध्ये पण दुःख आहे. आणि इथं लिहिलेलं आहे की अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आता राहणार नाहीये. आता राहणार नाही का, त्याच्याकडे कारण बघा की दुसरं वचन, अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे.
अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. आता मी प्रश्न विचारणार आहे, ऐका. पुढं मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. पहिलं काय सांगितलं? अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. कळालं? हो. पुढं मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. समजलं? हो. असा प्रकाश कुणी बघितला होता सांगा मला. मेंढपाळांनी. ओके. अजून एक असा कोणतरी व्यक्ती आहे. मेंढपाळांचं तर ठीक आहे, पण असा एक व्यक्ती जो अंधारात चालत होता आणि त्याने मोठा प्रकाश बघितला. इथं पण लिहिलं ना मोठा प्रकाश, लिहिलं बघा. अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. एक व्यक्ती आहे की ज्याने असाच मोठा प्रकाश बघितला. लवकर सांगा, तुम्ही शिकलेत, रिसेंटली शिकले तुम्ही. ती नाव लक्षात येत नाही पण आठवले ते. ठीक आहे. स्टोरीज. हा, शोल नावाचा व्यक्ती. ऐकलं होतं की नाही तुम्ही? झोपले होते पण झोपेत तुम्ही ऐकत होते की नाही? ऐकत होते. काय ऐकत होते की शोल नावाचा एक व्यक्ती होता आणि त्यांनी काय झालं, तो चालला होता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ करण्यासाठी. म्हणजे अंधारातच चालत होता ना, खून करण्यासाठी चालला होता, भरून नेण्यासाठी चालला होता, मारहाण करण्यासाठी चालला होता, छळ करण्यासाठी चालला होता. म्हणजे तो कशात चालत होता? तो अंधारामध्ये चालत होता. प्रकाश होता का? नाही. पण त्याच्या भोवती पण खूप मोठा प्रकाश चमकला आकाशात. आणि जेव्हा तो प्रकाश चमकला तेव्हा तो काय झाला? आंधळा झाला. तो आंधळा काय झाला? देवाने त्याला त्याचा आंधळपण दाखवून दिलं की त्याचा आंधळपण किती मोठा आहे. आणि इथं लिहिलंय बघा की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. आज तुम्ही आणि मी पण असा एकही व्यक्ती नाहीये इथं की ज्याने प्रकाश तो बघितलेला नाहीये. बघितलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये आजार पण होतं, प्रार्थना झाली, तुम्हाला बरं वाटलं, तुम्ही प्रकाश पाहिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये दुःख होतं, दुःख दूर झालं, तुम्ही प्रकाश बघितलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये मृत्यू छायेचं लिहिलंय बघा, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर पण प्रकाश पडलेला आहे. म्हणजे मृत्यू छायेच्या प्रदेशात म्हणजे आज ते मृत्यूच्या जवळ गेलेले, आता माहित नाही काय होणार आहे पुढं. आणि अशांच्या वरती पण प्रकाश चमकलेला आहे. प्रकाश चमकलेला आहे. तो प्रकाश काय जगिक लाईटचा नाहीये, तो देवाचा प्रकाश आलाय. आणि जेव्हा प्रकाश आला त्यावेळेस त्यांच्या जीवनात ते मृत्यू छाया निघून गेली. जेव्हा प्रकाश आला तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते दुःख देखील, अंधार देखील निघून गेलेला आहे. समजलं सगळ्यांना? हो. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. इथं लिहिलेलं आहे बघा की देवाच्या शांतीच्या राजाचा जन्म अशासाठी की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश बघितलेला आहे आणि मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. आणि हा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. कसा आहे प्रिया? योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं बघा 1, 2, 3 वचन वाचा. येस, योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय 1, 2, 3 वचन. येस, समजते का सगळ्यांना? प्रारंभी शब्द होता. हा, प्रारंभी काय होता? शब्द होता. प्रारंभी म्हणजे ही पृथ्वी सर्व घडण्या अगोदर ना फक्त एक शब्द होता. हा, पुढं शब्द देवासह होता. शब्द जो आहे ना तो देवाबरोबर होता. हा, पुढं आणि शब्द देव होता. आणि शब्द काय होता? देव होता. म्हणजे तो शब्दच देव होता. पुढं प्रारंभी देवासह होता. आणि तो सुरुवातीला देवाबरोबर होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. आणि केवळ त्या शब्दाच्या द्वारे सर्व काही निर्मिती झालेली आहे. आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. ओके. आणि जे काही घडलंय ते त्याच्या वाचून घडलेलं नाहीये. ते सगळं काही आज जे घडलेलं आहे ते केवळ त्या शब्दाच्या द्वारे घडण्यात आलेलं आहे. पुढे त्याच्या ठाई जीवन होते. येस. व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. बस, त्याच्या ठाई काय होतं? जीवन होतं. त्या शब्दाच्या ठाई. आणि तो शब्द कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते शब्द, तो प्रकाश काय होता? मनुष्य मात्राचं जीवन आहे असं म्हटलेलं आहे. तो प्रकाश काय आहे? मनुष्य मात्राचा जीवन आहे. आणि इथं म्हटलंय बघा, जे अंधारात चालत आहेत त्यांनी मोठा प्रकाश बघितला. त्यांनी कोणाला बघितलंय? त्यांनी येशू ख्रिस्ताला बघितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह. त्यांनी कोणाला बघितलंय? त्यांनी येशू ख्रिस्ताला बघितलंय. तुम्ही देखील येशू ख्रिस्ताला बघितलंय. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा अंधाराची परिस्थिती होते आणि ती अंधाराची परिस्थितीमध्ये तुम्ही येशूला धावा केला, हाक मारली आणि अंधाराची परिस्थिती निघून गेली, तेव्हा काय झालं? तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आला. तुम्ही येशू ख्रिस्ताला बघितलं नाही का?
बघितलं नाही का? हो, बघा तुम्ही जे कन्फ्रेस करताय म्हणजे तुम्ही जे घोषणा आता कबुली देताय ही साधी कबुली नाहीये. ही कबुली आत्मिक युगामध्ये ऐकली जात आहे, वरती स्वर्गामध्ये देखील ऐकली जात आहे. आणि तुम्ही ही जी घोषणा देताय तर मला माहिती तुम्ही मनापासून देताय, पण त्या घोषणेला तुम्ही नंतर घरी जाऊन पण शोधा की येशू मी तुला बघितलेलं आहे तर माझ्या जीवनामध्ये अजून मला तुझा प्रकाश दाखव. नको आहे का तुम्हाला अजून प्रकाश? का फक्त तो त्यावेळेस चमकला पौलाला आणि त्याचा शोलाचा पोल झाला आणि त्यांनी सोडून दिला, जाऊ दे आता माझे डोळे बरे झाले सोडून द्या विषय, असं केलं का? नाही, त्यांनी तो प्रकाश शोधायला सुरुवात केली. एवढं शोधलं की त्याच्या रुमाल जरी फिरवला ना आजारावरून तरी ते उठून बसत होते. तुम्हाला शोधावं लागेल. असाच नाही प्रकाश. मी एखाद्याला त्या दिवशी सांगितलं तुमच्या पाठीमागे 1000 माणसं दाखवले उभा देवाने, पण ते असेच नाही येणार. तुम्हाला त्याच्यासाठी काही कष्ट आहेत. ते कष्ट म्हणजे ते कष्ट म्हणजे असे आहेत की तुम्हाला देवाचा प्रकाश शोधावा लागेल. तुम्ही जेव्हा घोषणा दिल्या तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आले. जेव्हा तुम्ही घोषणा दिला तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडले. जेव्हा तुम्ही घोषणा दिल्या तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झाले. तो प्रकाश तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. त्याला अजून शोधा. एवढा प्रकाश घ्या की अंधाराने हात घातलाच नाही पाहिजे. आणि विचार करा ना, जेव्हा प्रकाश येतो जगामध्ये पण त्याचं उदाहरण आहे. लाईट लावतो तेव्हा एका सेकंदामध्ये अंधार निघून जातो. का असं होतं का अंधार पण राहतो? नाही. पण जेव्हा देवाचा प्रकाश येणार त्याच्या जीवनामध्ये अंधार का नाही जाणार? इथं लिहिलेलं आहे जे अंधारामध्ये चालत आहे त्या लोकांनी मोठा प्रकाश बघितला आणि जे मृत्यू छायामध्ये बसलेले आहेत त्यांना देखील मोठा प्रकाश बघायला मिळालेला आहे. म्हणजे काय झालं, त्यांची मृत्यू छाया निघून गेली आणि ते जीवनामध्ये चालायला लागले. Praise the Lord. आणि हे कोणामुळे झालं? येशू ख्रिस्तामुळे झालं. देवानी त्याला का जन्माला पाठवलं? कारण हे करणं कोणा मनुष्याला शक्य नव्हतं. कारण प्रत्येक जण अंधारामध्ये चालत होता. कोण आंधळाला जर वाट दाखवायला गेला तर दोघं पण काय होणार आहेत? खड्ड्यामध्ये पडतील किंवा धडकतील. ते वाट नाही दाखवू शकत. आणि अशी संपूर्ण मनुष्य जातीची स्थिती होती. म्हणून दिलं की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. समजलं का सगळ्यांपर्यंत? समजलं? ओके. आता आपण डायरेक्ट पुढच्या वचनाला जाऊया. एक वचन वाचतो मग जाऊया. 6वं वचन वाचा त्यातलं. नाही, यशायाचं पुस्तक 9 अध्याय 6वं वचन. आणि मग आपण डायरेक्ट पुढच्या वचनाकडे जाऊया जे शेवटचं वचन आहे. काळजी नका करू, त्याच्यानंतर आपण थांबूया. येस. कारण आम्हासाठी बाळ जन्माला आला आहे. आमेन. आम्हास पुत्र दिला आहे. आमेन. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आमेन. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. 7वं वचन. त्याच्या सत्यव्रतीला व शांतीला अंत नसणार. आमेन. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवीत. आमेन. आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करीत. आमेन. सेनाधीश परमेश्वराचा आवेश येशूच निमित्त. आमेन. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. का बाळ जन्मलेला आहे? आम्हासाठी पुत्र दिलेला आहे. का पुत्र दिलेला आहे? का तर त्याच्या खांद्यावरती सत्ता राहावी म्हणून. तुमच्या जीवनाची सत्ता आज तुमच्या जीवनाचा भार येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर आहे. आज तुमच्या जीवनाचा भार येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर आहे. का घाबरताय? तुमच्या जीवनाचा भार येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती आहे. घाबरू नका. तुमचं ते जीवन बरोबर योग्य मार्गामध्ये जाणार आहे. कारण तुमचा जीवनाचा जो भार आहे तो येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती आहे. आणि तो जसा जाणार आहे पुढे बैलांना बघितलं ना तुम्ही, बैलगाडीचा भार बैलाच्या खांद्यावर असतो. बरोबर ना? खांद्यावर असतो. आणि बैल ज्या दिशेला जातात त्याच दिशेला बैलगाडी जाणार आहे. बरोबर आहे की नाही? मग तसंच येशू ख्रिस्त ज्या दिशेला जाणार आहे त्याच दिशेला तुमचं जीवन जाणार आहे. आणि मला नाही वाटत येशू ख्रिस्त मरणाकडे घेऊन जायचं मला. कधीच नाही. तुमचं जीवनाचा भार येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर आहे. का घाबरताय? घाबरू नका. उलट ज्यावेळेस सैतान तुम्हाला एखादे विचार घेऊन येईल ना, अरे तू मरणार आहे, अरे
तुला हा त्रास आहे, याचा इलाज नाहीये, बघ तुला परत त्रास होतोय आणि असं होतंय आणि तसंच आहे, बघ तुझा नवरा असं वागतोय, तुझ्या पत्नी तशी वागती, तुझ्या कुटुंबाला असं आहे, हसा त्या गोष्टीवर. काल परवा मला पण असे विचार होते आणि मी काय केलं असेल, मला पवित्र आत्म्याने खूप सुंदर पिक्चर दिला आणि मी विचार करत होतो कसं होणार. त्याच वेळेस मला पवित्र आत्म्याने आपल्या सेवेबद्दल मला विचार दिला. जे पोस्टर लागलेत ना सध्या साताऱ्यामध्ये, बघितले असतील तुम्ही, भरपूर पोस्टर जागोजागी 3-3, 4-4 ते म्हणतात तसे तुमचे पोस्टर लागले. असं वाटलं की तुम्हाला की हा काय विचार आहे, पण जसा हा विचार मी रिसीव्ह केला ना, जे ते विचार येत होते ना ते कुठं निघून गेले मला कळालं पण नाही. माझ्या शरीरावर लगेच परत हसू आलं. आणि हे पवित्र आत्म्याचे विचार आहेत. वाटताना मनुष्य जातीला मूर्खपणाचे वाटतील की अरे मी तर आज काय शिकलेलो नाही, हे म्हणतात मी खूप मोठा बिझनेस करणार. अरे देव सांगत आहे ग्रहण करा, ग्रहण करा म्हणजे तुमची वाटचाल सुरू होईल. त्या इथं लिहिलेलं आहे आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हासाठी काय पुत्र दिलेला आहे. कुठला पुत्र? जो मरियेच्या पोटी जन्माला आला. त्याच्याविषयी भविष्यवाणी दिली की तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणार आहे पूर्णपणे, त्यांच्या आजारापासून तारणार आहे पूर्णपणे, त्यांच्या दुखण्यापासून पूर्णपणे सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. जय. आणि इथं लिहिलेलं आहे की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. तुमच्या जीवनाचा सर्व भार येशूच्या खांद्यावर आहे. पुन्हा एकदा सांगतो, काळजी नका करू. समोर जे दिसतंय ना परिस्थिती, मी तुम्हाला सांगितलंय, माझ्या बहिणींना मी सांगितलंय, तुमच्या जीवनात परिस्थिती आहे ना तर असं करा, पायाकडे तुडवायचं, घरी जायचं, जेव्हा जेव्हा दिसत तेव्हा तेव्हा असं पायाकडे तुडवायचं. काही करायचं येशूच्या नावामध्ये, येस येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. कारण वचनात लिहिलेलं आहे की तू सिंहावर रागेनं तुडवत चालशील. आज तुमच्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे त्याला तुम्हाला पायाकडे तुडवायचं येशूच्या नावात. आणि करून बघा, प्रॅक्टिकली करून बघा. तुम्हाला वाटेल की हे काय, पण तुम्ही करून बघा. तुम्हाला दुसऱ्या सेकंदामध्ये विचार बदलतात की नाही, तुमच्याकडे नवीन ताकद येते की नाही बघा, 100% येणार. मी माझ्या कामामध्ये अनुभव घेतलाय. ज्या अडचणी होत्या मी समोर पायाकडे तुडवताना बघायचं ती अडचण आणि त्याला तुडवायचं. तुम्ही पण ती अडचण समोर बघा. व्यसन असेल बघायचं व्यसन, त्याला पायाकडे तुडवा, तेव्हा तुम्हाला राग येईल. तोपर्यंत राग नाही येणार तुम्हाला. आणि रागानेच तुडवा तेव्हाच कार्य होईल, तोपर्यंत नाही होणार. राग यायला पाहिजे पण योग्य ठिकाणी यायला पाहिजे, त्या परिस्थिती विरुद्ध यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला राग नाही ना, आपल्याकडे असे व्यक्ती आहे त्यांच्या कुटुंबामध्ये जी परिस्थिती होती, त्यांना एवढा राग आला की त्यांनी कोयता घेतला आणि त्या परिस्थितीच्या मागे धावले. असे धावले की ती परिस्थिती परत आलीच नाही त्यांच्या जीवनात, आलीच नाही. ते म्हणले एक तर आज मी राहणार, नाही तर ती परिस्थिती राहणार. काहीतरी एक होईल, उद्या काय होईल ते, काय होईल ते होईल. आणि ही या लेवलला तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला या लेवलला यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीपर्यंत तापणार नाही, तुम्ही टेम्परेचर तुमचा हाय नाही होणार, तोपर्यंत तुमच्या जीवनात आजार नाही निघणार. फक्त असं म्हणून चालणार नाही येशूला बसलेल्या फटक्याने मला राग मिळाला, काय नाही. तुम्हाला तुमच्यामध्ये तो राग यायला पाहिजे की हे का माझ्यामध्ये वचनामध्ये लिहिलं आहे, तुम्ही तुमचे शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि पवित्र आत्म्याच्या मंदिरामध्ये आजार देवाला शोभा देत नाही देत. तुम्हाला हे वाटायला पाहिजे की हे काय मी घेऊन फिरतोय, देवा हे तुम्हाला दिलंय का? नाही. तुम्ही उठा, अधिकार घ्या, त्याला हाकलून लावा. ती गोष्ट जाणार म्हणजे जाणार तुमच्या जीवनाबरोबर. असं होणार नाही की जाणार नाही, असं होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्यासाठी बाळ जन्मलाय, माझ्यासाठी बाळ जन्मलाय, त्याच्या खांद्यावरती तुमचं माझं जीवन आहे. का नाही जाणार? समजलं इथपर्यंत? प्रेज द लॉर्ड. जाऊया पुढं अजून जाऊया. यस, ओके. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याला अद्भुत मंत्री म्हणतील. अद्भुत मंत्री म्हणजे नुसता मंत्री नाहीये, तो अद्भुत मंत्री आहे. कसा? बघा एक डिपार्टमेंट असतं मंत्र्यांचं की नाही का, एखाद्या जल काय म्हणतात, जसं धरणं वगैरे बांधतात त्याचं एक डिपार्टमेंट आहे, त्याचा एक मंत्री असतो, बरोबर आहे ना. अजून एखाद्या मंत्रीचं डिपार्टमेंटचं नाव सांगा. पाणी पुरवठा करा, बांधकाम करणारा, रस्ते बांधणारा वगैरे मंत्री असं नाही वेगवेगळे. आणि इथं म्हटलेलं आहे अद्भुत मंत्री म्हणते त्याला. अद्भुत का माहितीये का? कारण तो अद्भुत कार्य करणारा आहे तुमच्या जीवनामध्ये. नसेल तर तो क्रिएट करणारा, असेल तर त्याला वाढवणारा, आणि कोणी पडत असेल तर त्याला हात धरून चालवणारा आहे. तो अद्भुत मंत्री आहे, अद्भुत मंत्री आहे, अद्भुत मंत्री. प्रेज द लॉर्ड. समजलं का इथपर्यंत? कसा आहे तो अद्भुत मंत्री? कसा आहे तो? का अद्भुत आहे? का अद्भुत आहे? का अद्भुत आहे?
त्याचं कार्यच तसे. हा, कारण तो अद्भुत कार्य करणार आहे. अद्भुत मंत्री आहे तो. आणि लक्षात ठेवा, त्या अद्भुत मंत्रीच्या हातात तुमचा फॉर्म गेलेला आहे. तुमच्या कामाचा गेलेला आहे, व्यवसायाचा गेलेला आहे. तुम्ही जे दशांश पेरताय, तुम्ही जे दान पेरताय, तुम्ही त्या मंत्र्याच्या हातात देताय. लक्षात ठेवा, तो अद्भुत मंत्री आहे. त्याचं काम फक्त एकच आहे, अद्भुत कार्य. अद्भुत कार्य. रस्ते बांधणाऱ्या मंत्र्याचं काम आहे रस्ते बांधणे. अद्भुत मंत्र्याचं काम आहे अद्भुत कार्य करणे. आणि तो अद्भुत कार्य करत जाणार. तुम्ही थकताल अद्भुत कार्य ग्रहण करता, तो नाही थकणार. आणि तुम्हाला साक्षी म्हणतो, माझ्या जीवनामध्ये एक टाइम होता की माझ्या जीवनामध्ये मला पैशाची मोजमाप करायला लागायचं. का माहितीये का? कारण मला तो पुरवठा करायला लागायचा, नाही का, ऍडजस्टमेंट लागायची. मला द्यायचंय. आज असं आहे ना, तर मी तो हिशोबच करायचं सोडून दिलंय. कारण एवढे पैसे देवाने दिले आणि एवढा खर्च होता, आता तो हिशोबच बंद केला. मी कालच विचार करत होतो, हिशोब म्हटलं बरोबर एवढा हिशोब करायला माझ्याकडे वेळ नाही. मी बंद केलं ते हिशोब करणं. कारण जेव्हा तुम्ही त्या अद्भुत मंत्र्याच्या हातात तुमचं उत्पन्न देताय, तेव्हा तो अद्भुतरीत्याने वाढवणार आहे. तुम्हाला कळणार नाही की कसं वाढणार आहे. तो अद्भुतरीत्याने वाढवणार आहे. आणि मग तो फक्त पैसा वाढवू शकतो का? नाही, तो तुमचं आयुष्य पण वाढवू शकतो. तो तुमच्या गुडघ्यामध्ये नवीन ताकद देऊ शकतो. मी कालच सांगितलं आमच्या नातेवाईकांना, तुम्ही जर प्रभुभजन रोज घेताल तर तुम्ही असे 18-20 वर्षाच्या मुलीसारखे तुम्ही होतात. होणार तुमच्यामध्ये ताकद अशी की, कारण तुम्ही कोणाला ग्रहण करताय. येशू म्हटला, जो माझं शरीर खातो आणि जो माझं रक्त पितो त्याच्यामध्ये मी राहतो. स्वतः तो अद्भुत मंत्री तुमच्यामध्ये राहायला आल्यानंतर अद्भुत कार्य तुमच्या हातातून होणार. तुम्ही दुखण्यावर हात ठेवणार, ते बरे होणार. तुम्ही बरे होणार. तुमच्या शरीरामध्ये दुखणे जाणार. तुम्ही त्या अद्भुत मंत्र्याला बोलून बघा. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? देवाचं जे वचन आहे ना, ते आपण खातो नाही असं नाही, खातो म्हणजे ग्रहण करतो, पण आपण थोडंसंच ग्रहण करतो, तेवढं. आणि मग ते कार्य करण्याला तेवढंच कार्य करतो. आणि मग आपण म्हणतो, हा प्रार्थना केली बरं वाटलं, पण परत मला त्रास व्हायला लागला. कारण नाही त्याच्या पाठीवर, कारण तुम्ही तेवढंच घेतलं. बघा ना, तुम्ही सकाळी उठा आणि अर्धी एवढीशी चपाती खा, पण आज झालं माझं जेवण, आणि परत दुपारी तुम्हाला भूक लागेल. बरोबर आहे ना? मग तसंच आहे, तुम्ही देवाचं वचन एवढंच घेतलं. प्रार्थना 5 मिनिटं केली, हा अन्य भाषेमध्ये वगैरे, ओके, 10 मिनिटच केली, मग ते तेवढंच होणार आहे. अरे तुम्हाला 10 मिनिटं लागतात त्या ट्रॅक वरती, त्या स्पीड पकडायला. तुम्ही 10 मिनिटाला प्रार्थना थांबवताय, तुम्ही स्पीड कसं पकडणार? नाही पकडणार. तुम्हाला आत्म्यामध्ये आणखी पावसाने शिकवलंय, जसं एअरप्लेन, जे हवाई जहाज आहे, जे उडणारे विमान आहेत ना, ते वरती जातात आणि वरती जो हवेचा खूप मोठा फ्लो आहे ना, त्यामध्ये स्वतःच विमान टाकतात. ते खूप जोरात वाहत असतं. मग तिथं गेल्यानंतर त्यांना जास्त इंधन ताकद लावायला लागत नाही, त्या स्पीड मध्ये निघून जातात ते विमान. इन अ सेम वे तुम्हाला 10 मिनिटं लागतात तिथं जाण्यासाठी आत्म्यामध्ये प्रार्थना करताना. आणि तुम्ही 10 मिनिटाला जर थांबवली तर तुम्ही स्पीड नाही पकडणार. 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर खरी प्रार्थना सुरू होत असते आणि तुम्ही तिथं थांबताय. मग कसं काय तुम्हाला एनर्जी मिळणार? नाही मिळणार. आणि तिथं कमी पडतो आपण, बाकी काही नाही. समजतं का सगळ्यांना? जे आत्म्यात प्रार्थना करतात त्यांना माहिती, समजले मला माहिती, कारण त्यांनी अनुभव घेतला असेल. मला पण सुरुवातीला मी प्रार्थना करायचो, मला 10-15 मिनिटं आज पण लागतात त्या ट्रॅक वरती यायला, लागतं, तोपर्यंत नाही होत. आणि म्हणून अन्य भाषेची प्रार्थना जी 9 वाजता असते ती ऑनलाईन करा, का तर ती 1 तास असते पूर्ण. त्याच्यात तुमचं सगळं होईल, स्पीड होईल, सगळं होईल, एव्हरीथिंग होईल, सगळी एनर्जी तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बिलीव्ह मी, विश्वास ठेवा, तुम्ही जोपर्यंत आत्म्यामध्ये प्रार्थना नाही करणार, तुम्ही विजय मिळवायला नाही शिकणार. कारण वचन आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करणं हे 2 पंख आहेत पक्षाचे. जसं एक पंख असेल तर पक्षी उडू शकत नाही, तसं 2 पंख असतील तरच तो उडू शकतो. तसं तुम्हाला वचनाची पण गरज आहे आणि एका बाजूने तुम्हाला आत्म्यामध्ये प्रार्थना करणं पण गरजेचं आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी एका वेळेस होतील तेव्हा तुम्ही उडणार आहात. तोपर्यंत नाही होणार. समजलं का? पुढे जायचं का थांबायचं? नाही, जाऊया. हो, नक्की. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बघा आता या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, सनातन पिता असं म्हणण्यात येईल, असं लिहिण्यात आलंय. आता एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, नका काळजी करू. आता लास्ट मुद्द्यावर जाऊया. प्रकटीकरण याचा 21वा अध्याय, हा 21वा अध्याय आणि 1 ते 8 वचन आहे. खूप महत्वाचं वचन आहे. आता तर अजिबात डिस्ट्रॅक्ट नका होऊ, एवढं वचन घेऊ. ते खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रकटीकरण 5 नंबर.
लास्ट एकदम हा 21 अध्याय वचन 1 ते 8. पहिले एक काम करा 1 ते 4 वाचा आणि नंतर मग प्रॉब्लेम आला नाहीतर लय वाचवत हा काय हरकत नाही वाचा. नवे आकाश नवी पृथ्वी. हा उभारून वाचा पाहिजे थोडं म्हणजे जरा सगळ्यांना मोठ्याने वाचा. नवे आकाश नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. येस पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिले नाही. प्रेज गॉड. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासारखी शिंगारलेली नवरी प्रमाणे सजलेली होती आणि ती राजसनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. येस त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करेल. आमेन. ते त्याचे लोक होतील. येस आणि देव स्वतः त्याच्या बरोबर राहील. तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक रडणे व कष्ट नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. बस आता मी वाचतो, सगळ्यांनी ऐका व्यवस्थित. हा ओके. इथं लिहिलंय बघा, नवे आकाश व नवी पृथ्वी. म्हणजे जुनं आकाश आणि जुनी पृथ्वीचा संबंध राहणार नाहीये. तुम्ही जुन्या पृथ्वीवरती बांधलेल्या घरांचा पण संबंध राहणार नाही. तुम्ही जुन्या पृथ्वीवरती घेतलेली एकराचं रान असेल, संबंध राहणार नाहीये तुमचा, नाही राहणार नाहीये. तर का? कारण देव इथं काय करणार आहे पहा, आणि हे होणार आहे. इथं लिहिले, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती. काय झालं होतं? पहिलं आकाश आणि पहिली पृथ्वी निघून गेली होती. तर तुम्ही जर काय या जगामध्ये साठवण्याकडे तुम्ही साठवा, इट्स नॉट रॉंग, साठवा, पण त्या साठवण्याचा वापर देवाच्या राज्यासाठी करा. म्हणजे तुमची जी नाशवंत वस्तू आहे त्याचा वापर तुम्ही देवाच्या राज्यासाठी करताल तर ती अनंत काळची त्याला किंमत मिळणार आहे. जसं एक उदाहरण आहे, त्या स्त्रीने येशू जेव्हा त्या घरामध्ये आला त्यावेळेस जे खूप किमतीचं तेल होतं ते तिने काय केलं, ते जार फोडला आणि त्याच्या पायावरती ते होतं, बरोबर ना? ते केलं. ते खूप म्हणजे जवळजवळ त्याची किंमत आताच्या युगात 3-4 लाख असेल. त्यावेळेसची त्याची किंमत ती होती जी काय होती. आताच्या युगामध्ये जर त्याची किंमत तेवढी कॉस्ट आहे आणि त्या लेवल तेवढ्या कॉस्टचं तेल तिने वापरलं. पण त्यावेळेस शिष्यांना एक व्यक्ती म्हणाला, अरे वाया घालवलं. पण देव म्हणाला नको, तसं नाहीये. हिने जे केलेलं आहे ना ते अनंत काळासाठी त्याचा आठवण केली जाणार आहे. म्हणून तुमचा आज 50 रुपयाची नोट किंवा जे काय आज पैसा तुम्ही कमवताय त्याला स्वर्गामध्ये किंमत नाही. पण जेव्हा तुम्ही ती पेरता देवाच्या राज्यामध्ये, मागच्या रविवारी तुम्ही ऐकलं, जेव्हा तुम्ही पेरता देवाच्या राज्यामध्ये त्याच गोष्टीला अनंत काळची किंमत मिळते. लक्षात ठेवा. आज तुम्ही जे येता सेवा करताय त्याला अनंत काळची किंमत आहे. तुम्ही जे काही कष्ट करताय देवाच्या राज्यामध्ये त्याला अनंत काळची किंमत मिळणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून नाशवंत वस्तूचा पण वापर तुम्ही करू शकता, अनंत काळासाठी करू शकता. प्रेज द लॉर्ड. बोलायची वाटते की समजलं सगळ्यांना. म्हणून इथं लिहिलेलं आहे, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिलेला नव्हता. म्हणजे सगळं काही लयास जाणार आहे. देव नवीन करणार आहे सर्व गोष्टी. काळजी नका करू. तुमचं माझं जीवन पण एक नवीन होणार आहे. आणि ते येशूमध्ये नवीन झालेलं आहे. त्याचा पुढचा पिक्चर देव सांगत आहे कसा असणार आहे. ओके. बघा इथं लिहिलंय, तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती आणि मी राजासनातून आलेली एक मोठी वाणी ऐकली. काय सांगितलं त्यांनी? देवाच्या राजासनामधून आलेली एक मोठी वाणी ऐकली. ती अशी की पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. मनुष्याजवळ आहे देवाचा मंडप, म्हणजे देवाची वस्ती मनुष्याच्या जवळ आहे. म्हणजे देव आपल्या बरोबर राहणार आहे. देव आपल्या बरोबर राहणार आहे. आणि देवानी ही गोष्ट ऑलरेडी आपल्यामध्ये पूर्ण केली. कशी माहितीये का? येशू ख्रिस्त म्हणतो की जो
प्रभूशी जडला तो आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? एक आत्मा आहे. आज तुमच्यामध्ये तोच येशू ख्रिस्त राहायला आलेला आहे. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की देव त्यांच्या बरोबर काय करेल? आपली वस्ती करणार आहे. वस्ती करा. विचार करा, मी सकाळी या गोष्टीचा विचार करतो, रात्री की ते विचार करा तुमच्या घरामध्ये जे तुम्ही राहता, तुमची पती पत्नी, तुमचे लेकरं, जे काही कुटुंब आहे तुमचं, विचार करा त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त पण तुमच्या घरामध्ये लाईव्ह राहत आहे. समोर तुम्ही बघता फिजिकली समोर आहे. विचार करा ते जीवन कसं असेल. आणि त्या नगरीसाठी तर म्हटलंय सूर्यचंद्र सुद्धा नाहीये, देवाचाच प्रकाश त्या नगरीला आहे. तिथं रात्र होत नाही. तिथं जो प्रकाश आहे तो सूर्याचा नाहीये, तो प्रकाश देवाचा आहे. विचार करा तुमच्या सोबत येशू ख्रिस्त फिजिकली राहत आहे समोर. फिजिकली म्हणजे समोर, जसं मानिताई माझ्या समोर आहे, तुम्ही समोर आहे, समोर राहत आहे. विचार करा तुमच्या घरामध्ये कसं असेल वातावरण. विचार करा तुमचं जीवन कसं असेल. तुम्हाला घाबरायची गरज नाही, तुम्हाला कमी गटीची गरज नाही. 5,000 10,000 लोक होते, 5 भाकरी 2 मासे होते, तरी तेव्हा जेवण ते उरले आणि ते जेवण उरलं आणि 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. एवढा अद्भुत तिथं आशीर्वाद मिळाला. विचार करा तोच येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये माझ्यामध्ये राहिला नाही. तो म्हणतो जो माझं शरीर खातो, माझं रक्त पितो, त्याच्यामध्ये मी राहतो. तोच येशू तुमच्यामध्ये राहायला आलेला आहे. मग का घाबरता? कमी गटीला घाबरू नका. समोर दिसते ती परिस्थिती खोटी आहे. जो येशू तुमच्यामध्ये तो सत्य आहे आणि तो अशी आशा आहे की ती आशा कधी न संपणारी आशा आहे तुमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? या ठिकाणी लिहिलेलं आहे की देव त्यांच्या बरोबर वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील म्हटलेला आहे. नवे आकाश आणि नवीन पृथ्वी. का म्हणताय? आज जे चाललेलं आहे त्या गोष्टीसाठी का म्हणताय? काय मिळणार आहे तुम्हाला भांडवल? नाही मिळणार आहे. येशू ख्रिस्त म्हणाला जे तुम्हाला वेटीस धरून 1 किलोमीटर नेतील त्याच्यासोबत 2 किलोमीटर जा. फरक नाही पडला. त्याच्याने त्याचं नुकसान आहे, तुझा फायदा होणार नाही 100%. बघा ना, योसेफाला नेलं, धरून नेलं, हेवेने धरून दिलं. असं नाही की आनंदाने धरून दिलं, नाही, हेवेने म्हणजे मनामध्ये वाईट योजना होता की ह्याला धरून द्यावं आणि त्याला बापाला सांगायचं की ह्याला पशूंनी फाडून टाकलं. योसेफ नावाचा एक व्यक्ती होता, त्याचे 12 होते बरोबर ना टोटल. आणि त्यातल्या 11 लोकांनी काय केलं? त्याला धरून दिलं. तो 12वा बरोबर ना. आणि मग धरून दिलं आणि त्याला धरून दिल्यानंतर एवढंच नाही तर त्याला गुलाम म्हणून विकलं सुद्धा. हेवेने केलं की नाही? जिथं विकलं ना तिथं तो पंतप्रधान झाला. म्हणून काळजी नका करू. आज जर एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा प्रबल आहे, पैशाने असेल, ताकदीने असेल, कदाचित तुमचा पती असेल, कदाचित तुमचा नातेवाईक असेल, कदाचित तुमची एक पत्नी असेल किंवा अजून काय असेल आणि ती कदाचित तुमच्यावर जुलूम करत असेल, कदाचित जुलूम करत असेल, काळजी नका करू. निमूटपणे शांत राहा. देवाला कार्य करू द्या. तुम्ही शांत राहा, देवाला लढू द्या. बघा अद्भुत रीतीने तुमचा विजय तिथं मिळेल. काही दिवसांनी तुम्हाला असं बघायला मिळेल की तो सर्व गोष्टी देवाने तुम्हाला त्याच्यापेक्षा उंच केलेलं तुम्हाला दिसेल त्या मार्गामध्ये. तेव्हा काळजी नका करू. तुम्ही फक्त धन्यवाद द्या. आमच्या कुटुंबामध्ये जेव्हा रिअल घडलेली घटना आहे, ज्यावेळेस विरोध सुरू होता याच कृपेच्या सुवार्तेबद्दल, त्यावेळेस खूप विरोध सुरू होता, खूप काही गोष्टी घडल्या, पण त्यावेळेस माझ्या पत्नीने फक्त धन्यवाद दिला. येशू धन्यवाद. जे काही गोष्टी तिने निमूटपणे सहन केलं त्या गोष्टी. हे ट्रू घडलेली घटना आहे. तिने सहन केल्या निमूटपणे. आज त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे. काय मग बेटर काय, चांगलं काय? म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, संत पौलने पण सांगितलं की तुम्ही एकमेकाविषयी खटले भरता, एकमेकाविषयी भांडता, त्याच्यात तुम्हाला काय मिळतं? त्याच्यात तुमची हानी होते. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जर काही सहन करायला लागतं तर ते सहन करा. काळजी नका करू. त्याच्याने तुम्हाला नुकसान नाही होणार, तुम्हाला फायदा होईल. 100% फायदा होईल. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? देव त्यांच्या बरोबर वस्ती करेल. आणि आता पुढचं तर खूप सुंदर आहे. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. तुमचे अश्रू देवाला माहिती आहे. एका ठिकाणी वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तुझे अश्रू एका बुदलीमध्ये भरून ठेवलेले आहे. तर मग काळजी नका करू. तुमचं दुःख कदाचित जगात कुणी बघत नसेल, पण त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी किंमत पण मोजलेली आहे. असं नाहीये की किंमत नाही मोजलेली. आणि त्या किमतीच्या द्वारे त्यांनी तुम्हाला विजयी बनवलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जगात तुम्हाला दुःख होतील, काळजी नका करू, पण धीर धरा, मी त्या दुःखांना जिंकलेला आहे. विजय तुम्हाला मिळवून दिलेला आहे. समजलं? मग दुःखी राहायचं का येशू ख्रिस्ताकडे बघून आनंदामध्ये चालायचं ते तुम्ही ठरवा.
दुःखी राहिला तुम्ही पराजयमध्येच जगणार, तुम्ही विजय नाही बघणार. तुम्हाला त्या गोष्टीला बाजूला करावं लागेल, तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे बघावं लागेल आणि येशू ख्रिस्ताकडे बघून तुम्ही चालला तर तुम्ही विजयीच चालणार. तुमच्या विजयाला अंत नसणार आहे, कारण त्याच्या विजयाला अंत नाहीये. Praise the Lord. बोला येशू मसीह की. तुमच्याकडे दिलेलं जे आरोग्य आहे ते फक्त तात्पुरतं पेन किलरनी मिळालेलं आरोग्य नाहीये, ते येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्यांच्या द्वारे मिळालेलं आरोग्य आहे. ते आरोग्य तुमच्यापासून कोणीही काढून नाही घेऊ शकणार आहे. काळजी नका करू. Praise the Lord. बोला येशू मसीह की जय. समजतं सगळ्यांना का ओव्हरलोड होत आहे? येस. आता काय नाही, संपत आलं. काळजी करू. इथं लिहिलंय की तो त्याच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. म्हणजे लक्षात ठेवा, तो अश्रू पुसतोय म्हणजे त्याला तुमचे दुःख देखील माहिती आहे. आणि ते दुःख, ते सर्व त्या दुःखांपासून त्याने तुम्हाला सोडवलेलं आहे. त्याने तुम्हाला सोडवलेलं आहे. पुढं यापुढे मरण नाही, त्याच्या पुढे मरण नसणार आहे. विश्वास ठेवा. जे नवीन आकाश नवीन पृथ्वी मिळणार आहे, विचार करा, मरण नसणार आहे. देव वचनामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की जे शांती करतात ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. म्हणजे आज ही जे वतनासाठी एवढी झगड चाललेली आहे ना, देव म्हणतो जे शांती करणार ते धन्य, वतन त्यांना मिळणार आहे. नवीन आकाश नवीन पृथ्वी, वतन तुमचं असणार आहे. राज्य तुम्ही करणार आहात, कारण तुम्ही त्याचे पुत्र आणि त्याचे कन्या आहात. त्यामुळे जगातल्या गोष्टी नाश होतात, त्याच्याकडे नका लक्ष लावा. त्या देवाच्या वचनाकडे लक्ष लावा, जे अनंतकालपर्यंत टिकणार आणि जे तुम्हाला अनंतकालपर्यंत टिकवणार आहे. मग आज अवघड आहे येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगणं? अवघड आहे नाही, खूप सोपं आहे. पण जर आपण त्या वचनाला जर आपल्या जीवनाचा पाया केला ना, तर तुम्ही कधीच रडणार नाही. संत पौल, त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, बेड्या होत्या, तरी तो म्हणत होता आनंद करा. आणि पुन्हा सांगतो आनंद करा, कारण त्याला माहित होतं त्याला देवाने कुठे स्थान दिलेलं आहे म्हणून. बोला येशू मसीह की जय. एक उदाहरण म्हणून सांगतो. बेनिहीन पास्टर आहेत आणि दुसरे दिनाकरण पास्टर, हे जेव्हा मुंबईमध्ये मीटिंग होते तेव्हा भेटले. आणि त्या ठिकाणी भेटलेलं असताना त्या बेनिहीन पास्टरांनी सांगितलं की दिनाकर पास्टर यांना एक विजन आलं होतं, एक दृष्टांत आला होता. कदाचित तुम्हाला माहिती असेल की त्यांना दाखवलं तिसऱ्या स्वर्गापर्यंत देव घेऊन गेला होता. आणि त्या तिसऱ्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं कोण दिसला असेल तर यहोवा पित्याबरोबर बोलताना संत पौल दिसला. तो विचार करा, तो यहोवा पित्याबरोबर बोलत होता. आज त्याला स्थान कुठे मिळालंय? जगात असताना बेड्या होत्या, पण तो तिथे यहोवा पित्याबरोबर बोलत होता. राज्य मिळालं त्याला ज्याला जिवंत देवाचं जीवन मिळालं, त्याचं जीवन कुणी नाही काढून घेऊ शकलं. पण आज तुमचं जे जीवन दिसताना तुम्हाला कदाचित कमी गती वाटत असेल, येशूकडे बघा, तुम्हाला बढोतरी दिसायला सुरुवात होईल. येशूकडे बघा, त्याच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल. येशूकडे बघा, तुम्ही विजयामध्ये चालायला सुरुवात करतात. तुमचं जीवन साधारण नाहीये. देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे अशासाठी की तुम्ही इतरांना जाऊन जीवन द्यावं म्हणून. आणि बिलीव्ह मी विश्वास मला माझ्या स्वप्नात पण नव्हतं की मी कधीतरी मंडळीमध्ये उभा राहील आणि वचन शिकवेल म्हणून. पण आज देवाने मला उभं केलं. तर तो तुम्हाला का नाही उभं करणार? तो तुमच्या जीवनाचा का नाही वापर करणार? तो करणार. तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी एक आज माझं एवढं व्हायचं नाही. तुमचे वय आतापर्यंत जे झालं, देवाला म्हणा देवा मला अजून डबल आयुष्य दे, त्याचा वापर मला तुझ्या सेवेसाठी करायचा. का नाही होणार? 100% होणार. बोला येशू मसीह की जय. आणि इथं लिहिलेलं आहे की तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाहीये. ज्याला तुम्ही घाबरताय ना, ते मरण संपलेलं आहे. मरणावर सत्ता गाजवणारा सैतान याला येशू ख्रिस्ताने मरणाच्या द्वारे शून्य करून टाकलेलं आहे. तुम्ही कशाला घाबरताय? जे शून्य झाले त्याला घाबरताय. घाबरू नका, हसा त्या गोष्टीवरती, उलट की येशूने ह्याला हरवलेलं आहे म्हणून. आणि इथं लिहिलेलं आहे यापुढे मरण नाही. ऐका, यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट देखील नाहीये. शोक पण नाहीये कुठल्या गोष्टीविषयीचा की देवा मी हे का म्हणलं. तुम्हाला सुरुवातीलाच पवित्र आत्म्याने सांगितलं, जेव्हा एका स्त्रीला मुलगा होतो किंवा मुलगी होती, वॉटेवर जे बाळ होतं, तिला यातना होतात. पण त्याच्यानंतर जेव्हा ती बाळ बघते, ते यातना विसरून जाते की नाही जाते? कारण तो आनंद तिला झालेला असतो.
देवाने पण आपल्याला असा आनंद दिलेला आहे की तुम्ही तुमच्या जीवनाविषयी परत कधी शोक नाही करणार की माझ्या जीवनात माझं हे काय झालं आणि ते काय झालं. उलट तुम्ही आनंद करणार कारण तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे ते अद्भुत असणार आहे. कारण तो कोण आहे तो कसला मंत्री आहे. अद्भुत मंत्री आहे. आणि त्या अद्भुत मंत्रीकडे तुमचं जीवन सोपवलेलं आहे. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. समजलं सगळ्यांना. इथं पुढे लिहिलेलं आहे कष्ट पण नाही कारण पहिल्या सर्व गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. आणि त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती पूर्ण केलेल्या आहेत. विश्वास ठेवा. तुम्ही मरणाला घाबरताय, मरण येशूने पूर्ण केलेलं आहे. तुम्ही आजाराला घाबरताय, तो आजार येशूने त्या क्रूस खांबावर पूर्ण केलेला आहे. तुम्ही तुमच्या शरीरातल्या दुखण्याला घाबरताय, येशूने ते दुखणं पूर्ण केलेलं आहे क्रूस खांबावरती. आणि त्याच्यासाठीच त्यांनी जन्म घेतला 2000 वर्षापूर्वी. त्यासाठी जन्म घेतला. आता अजून पुढं वचन वाचूया. 5 वचन वाचा कोणीतरी. प्रगटीकरण. तेव्हा राजसनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला की लिही कारण ही वचने विश्वासनीय व सत्य आहेत. आमेन. या ठिकाणी म्हटलेलं आहे की राजसनावर बसलेला यहोवा पिता म्हणाला. काय म्हणाला की मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला लिही कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. या वचनानुसार तुमच्या जीवनामध्ये नवीनपण येणं शक्य आहे कारण ती वचनं सत्य आहेत आणि ती वचनं विश्वसनीय आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि जे विश्वास ठेवतील त्यांच्या जीवनामध्ये ते पूर्ण होणार आहे. समजलं सगळ्यांना. येस. 6 वचन. तो म्हणाला झाले मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईल. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईल व तो माझा पुत्र होईल. प्रेज द लॉर्ड. आता 8वं वचन वाचूया थांबूया. परंतु भेकर, विश्वास न ठेवणारे, अमंगल, खून करणारे, जाळकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यात अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण. परंतु जे भेकड आहेत आणि ज्यांनी प्रभू येशू जो तारणारा याच्यावर विश्वास नाही ठेवला अशी अविश्वासी व्यक्ती यांच्या जीवनात यांना काय येणार आहे शेवटी दुसरं मरण वाट्यास येणार आहे. आणि ते मरण अनंत कालचं असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतो ऐका शेवटचं वचन आहे. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे अशा व्यक्तींच्या जीवनात काय येणार आहे दुसरं मरण येणार आहे. पण ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती तारणारा म्हणून त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे आणि त्यांना ते जीवन कायमस्वरूपीसाठी आहे. ते जीवन त्यांच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. म्हणून आनंद करा कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जो बाळ जन्माला आला आपल्यासाठी त्यांनी आपल्याला त्या सार्वकालिक जीवन मिळवून दिलेला आहे. तो अद्भुत मंत्री आहे, सनातन देव आहे. त्याच्या खांद्यावरती सत्ता आहे आणि आपलं जीवन त्याच्या खांद्यावरती. लक्षात ठेवा. काळजी नका करू. ते कुणीही काढून घेणार नाही. समजलं सगळ्यांना. येस. आपण देवाला धन्यवाद द्या. आता आपण उभं राहूया आणि आपण जे वचन तुम्ही ऐकलं त्या वचनानुसार आपण प्रार्थना करूया. तुमच्या जीवनामध्ये भीती असेल तर आज त्या भीतीला घालवण्याचा वेळ आहे. आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल तर आज वेळ आहे त्या दुखण्याला टाटा बाय बाय करण्याचा. आज तुमच्या शरीरामध्ये किंवा कुटुंबामध्ये कुठली परिस्थिती असेल काळजी नका करू. येशू विजय देणार आहे. मनुष्य नाही विजय देणार. येशूने विजय 2000 वर्षापूर्वी दिलेला आहे आणि तो विजय फक्त तुम्हाला आणि मला आज ग्रहण करायचा आहे. कारण देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला अशासाठी की त्यांनी आपल्याला विजय मिळवून द्यावा म्हणून. आणि जर तुम्ही विश्वास करताय की तुम्हाला विजय मिळालेला आहे प्रत्येक आजारावर, प्रत्येक विकारावर, प्रत्येक परिस्थितीवरती तर आज तो टाइम आहे. तो विजय तुम्ही ग्रहण करू शकता. आणि जर तुम्ही कुठल्याही प्रकारे जर एखाद्या व्यसनाविषयी विश्वास ठेवत असाल की व्यसन सुटलेला आहे तर आज त्या गोष्टीला तुम्ही टाइम स्टॅम्प करा. टाइम स्टॅम्प म्हणजे आजची वेळ आहे. आजची 25 तारीख आहे तर आज विश्वास ठेवा. आज 1:22 झालेले आहेत तर मी म्हणायचं येशू आज 1:22 आज 25 तारखेला मी माझं
जी सुटका आहे ती ग्रहण करत आहे. मग ती आजारातून असेल, ती विकारातून असेल, कर्ज असेल, आज त्या गोष्टीला पाहिजे आणि नंतर तुम्ही लिहून ठेवा पाहिजे तर की आजच्या दिवशी मी हे ग्रहण केलेलं आहे. आणि रोज आणि रोज त्या गोष्टीला स्वतःला आठवण करून द्या, आठवण करून द्या की मला असं निघालं. घ्या. तर काय करा, तर त्या गोष्टीला रोज आणि रोज स्वतःला आठवण करून द्या की मला सुटका मिळालेली आहे, मला सुटका मिळालेली आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही हे करणार त्यावेळेस तुम्ही विजयामध्ये चालायला सुरुवात करणार. लक्षात ठेवा. ओके, समजलं? प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया. कुठल्या प्रकारचं दुखणं असेल, कुठल्या प्रकारचा विकार असेल, त्रास असेल, तुम्ही हात ठेवू शकता त्या ठिकाणी. पवित्र आत्मा कार्य करेल आणि पवित्र आत्मा स्पर्श करेल आणि पवित्र आत्मा ते सर्व दुखणं या क्षणाला मुळासकट उठून फेकून देईल. यस, प्रार्थना करूया, डोळे बंद करूया, देवाला धन्यवाद देऊया. डोळे बंद असताना एक आराधनेचं गीत बोलणार आहे. त्यावेळेस तुम्ही देवाचं जे आरोग्य पवित्र आत्मा तुमच्या शरीरामध्ये देणार आहे ते रिसीव्ह करा. कार्य करूया. येस, प्रार्थना करूया. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद. थँक यू जीसस. धन्यवाद. थँक यू जीसस. धन्यवाद. ऐसा स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार
कोटी कोटी स्तुती यस धन्यवाद 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 के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे उद्धार उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय पिता यहोवा तुझ्या शरणात आम्ही प्रभू येशूच्या नावाने यस पवित्र आत्मा तुम्ही आम्हाला उतरून आलात तुझा अभिषेक या ठिकाणी उपस्थित आहे जो बंधन तोडणारा आहे जो जोखड मोडणारा आहे जो अडकळण दूर करणारा आहे जो अडकळण मुळात सकट उपटून फेकून देणारा आहे तुझ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की यहोवा तुझा प्रवेश पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर वस्ती करेल तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल प्रभू त्याने वाद येतो ही स्मृती तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आमच्या जीवनामध्ये पूर्ण केलेली आहे आमचं प्रत्येक दुखणं आमचं प्रत्येक आजार आमचं प्रत्येकाचं विकार आमच्या शरीरामध्ये असलेलं प्रत्येक आजार दुखणं विकार कर्ज जीवनामध्ये असलेले सर्व टेन्शन आणि प्रत्येक भीती याच प्रवेश तुम्ही आमच्या पायाखाली दिले म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद आणि आज येशूच्या नावामध्ये आम्ही त्याला पायाखाली तुडवतो हे सर्व आजारा हे सर्व विकारा येशूच्या नावामध्ये तुला पायाखाली तुडवतोय या क्षणाला प्रभू येशूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये मानण्यासाठी मी आज्ञा करत आहे डोक्यापासून डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत या क्षणाला येशूच्या नावामध्ये हे सर्व दुःख हे सर्व विकार तुला मी शापित करत आहे आज्ञा करते मुळात सकट उपट या क्षणाला आणि समुद्राला सोडतो रिखाला मला हे ते देखे रे बेटे रे मे सिगारा बाबा 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 ओरे बाशाला बासे रे 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 नीना बाशाला रे नीना बासे नारा बासे रे 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 चुंगा ना बासे ना बासे रे 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 प्रवेश करो प्रवेश करो प्रवेश करो प्रवेश करो
धन्यवाद तुम्ही येशू जे तुम्ही कार्य केलं येशूच्या नावाने प्रार्थना विनंती मागतो तुम्ही ऐका पिता आमेन 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 थँक यू जीसस थँक यू धन्यवाद बाप्पा थँक यू येशूच्या नावामध्ये तुझी शांती बसून घ्या Yes. Thank you Jesus Thank you Jesus धन्यवाद येशू धन्यवाद धन्यवाद हालेलुया धन्यवाद येशू Thank you Jesus Thank you Jesus Thank you Jesus Thank you Jesus पवित्र आत्मा तुमचा अग्नी घोषित करतो या क्षणाला ते सर्व बंधन सोबत जळून भस्म झालेलं येशूच्या नावात आणि पुन्हा कधी येऊ नका मुळात सकाळी येशूच्या नावात आणि समुद्राकडे सोबत तुम्ही गोपनीयता घोषित करा येशूच्या नावात धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू आभार मानतो बाप्पा तुझे आभार मानतो बाप्पा धन्यवाद हालेलुया धन्यवाद येशू धन्यवाद येशू प्रभू येशूच्या नावामध्ये येस येशूची शांती मी घोषित करत आहे येशूच्या नावात आज्ञा करत आहे संपूर्ण शरीर नॉर्मल लेवलला येण्यासाठी पूर्ण ब्रीथिंग अँड एव्हरीथिंग सर्व नाही प्रभू येशूच्या नावामध्ये आणि घोषित करत आहे मावशींच्या जीवनामध्ये ही गोष्ट पुन्हा कधीही परत येणार नाही हालेलुया आमेन कारण येशूने त्या गोष्टीला भस्म केलेला आहे आमेन त्याच्या अग्नीने ते भस्म झालेला आहे आमेन येशूच्या नावामध्ये येशूच्या नावाने प्रार्थना मागतो तुम्ही ऐका पिता आमेन आमेन येस मावशी उठून बसा आमेन गॉड ब्लेस यू आमेन आमेन उठून बसा तुमच्यामध्ये आहे येस आमेन 100% आमेन चांगला आहे आपलं पिता खूप चांगला आहे ऐका ना ती खिडकी उघडा तिथं पाणी आहे